नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की जज साहेब सईला विचारत असतात, बाळा तुला कुणाकडे राहायचंय, आईकडे राहायचंय का बाबांकडे? त्यावर लगेच सई जज साहेबांना म्हणते, मला मुक्ता आंटीकडे राहायचे, आणि लगेच मुक्ताकडे बोट करते. त्यावर लगेच जज साहेब म्हणतात, तुम्ही मुक्ता आंटी आहात का? त्यावर मुक्ता म्हणते, हो. तर जज साहेब म्हणतात, प्लीज तुम्ही पुढे याल का मग? तर लगेच मुक्ता तिच्या बाबांकडे बघते. तर पोरू काका म्हणतात, हो जा मुक्ता तू समोर. तर लगेच मुक्ता समोर येते. तर मुक्ता समोर आल्यानंतर जज साहेब तिला विचारतात, तुमचं नाव काय आहे? त्यावर मुक्ता म्हणते, मुक्ता पुरुषोत्तम गोखले. तर जज साहेब म्हणतात, तुमचं काय नातं आहे मुक्ताशी, जिने आई वडिलांकडे बोट न दाखवता तुमच्याकडे दाखवलं? त्यावर मुक्ता म्हणते, काय नातं आहे ते मलाही माहीत नाही. तिची आत्या मावशी कोणीच नाही. पण जेव्हा मी सईला पहिल्यांदा भेटले तेव्हा सई एका कुत्र्याच्या पिल्लाबरोबर खेळत होती आणि समोरून गाडी येत होती, हे तिला कळलंच नाही. तर मी तिचा जीव वाचवला. तेव्हापासून आमचं एक नातं होऊन गेलं. जेव्हा मला कधी दुखलं खुपलं की लगेच सई धावतच माझ्या मदतीला येते. लगेच तिला कळतं आणि तिला जर काही त्रास झाला तर ते मला बघवत नाही. त्यामुळे मीही तिच्या मदतीला लगेच जाते. आणि आधी माझं काही दुखलं किंवा काही झालं तर माझ्यासमोर मला माझी आई दिसायची, परंतु आता मला माझ्या डोक्यावर सईचा हात दिसतो. असं नातं झालंय आमचं. मनात सारखा सईचाच विचार चालू असतो. सई काय करत असेल, ती जेवली असेल की नाही, असे सर्व विचार माझ्या मनात सारखे धावत असतात. आणि ज्यावेळेस तिला झोपायचं असतं त्यावेळेस मी म्हातारी आणि भोपळ्याची गोष्ट सांगते. तर ही गोष्ट ऐकताने लगेच सई भोपळ्यासारखी टुणूक टुणूक उड्या मारायला लागते. आणि असं नातं आमच्या दोघींमध्ये बनलं आहे. त्यावर लगेच मुक्ता जजसाहेबांना सांगते, तसं तिच्या आईवडिलांना दोघांनाही तिचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त कोण हरणार कोण जिंकणार याच घेऊन बसलात ते. माझं तसं नातं नाहीये हरण्याचं किंवा जिंकण्याचं. माझं सईवरती वेगळंच प्रेम आहे. मी तिला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. मी जेव्हापासून सईवरती प्रेम करायला लागले ना तेव्हापासून मी खूपच वेगळे शब्द ऐकले. वांझोटी, बाळ न होणारी, बिनलग्नाची असे शब्द मी खूप वेळा ऐकलेत. मी किडनॅपर आहे, मी खूप काही वाईट आहे, असे बरेच काही टोमणे मला ऐकायला मिळाले. परंतु तरीही माझं आणि सईचं नातं तुटलं नाही. परंतु जज साहेब, मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, या दोघांच्या भांडणामध्ये सईला फसू देऊ नका. त्यामुळे तुम्ही असा निर्णय घ्या की सई जिथे खूप खुश राहील. लगेच मुक्ता सईकडे बोट करत म्हणते, जज साहेब या लहान मुलीकडे बघा. बघा किती निरागस मन आहे तिचं. या दोघांच्या भांडणाचा तिच्या मनावरती परिणाम व्हायला नको. त्यामुळे तुम्ही असा निर्णय घ्या की तिला सुख मिळेल, जिथे ती सुखात राहू शकते. तर सागर आणि सावनी मुक्ताचे हे सर्व बोलणे शांतपणे ऐकत असतात. त्यावर नंतर लगेच मुक्ता व सई दोघीही जाऊन जागेवर बसतात. लगेच खाली बसल्यानंतर सई अगदी निरागसपणे मुक्ताकडे बघत असते. तर लगेच मुक्ता तिथेच तिला स्माईल करायला सांगते. तर हे सर्व जज साहेब तिकडून बघत असतात. तर मुक्ताने सांगितल्यानंतर लगेच सई ही स्माईल करते. तर लगेच जज साहेब म्हणतात, मी दोन्ही पार्ट्यांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर आम्ही 15 दिवसाने तुम्हाला निर्णय सांगू. परंतु त्यावेळेस या मुक्ता गोखलेसुद्धा कोर्टात हजर असायला हव्या, कारण त्यांचं बोलणं खूप सेन्सिटिव्ह झालेलं आहे. त्यामुळे या पार्टीला सांगण्याच्या वेळेस तुम्हीही इथे हजर असायला हवा. तर लगेच मुक्ता जजसाहेबांना म्हणते, ठीक आहे मी येईल. तर लगेच सर्वजण बाहेर जातात. तर इंद्रा ही मुक्ताकडे बघत असते आणि सईकडेही केविलवाणी ती बघत असते. तर लगेच सावनी म्हणते, बाळा तू मुक्ता आंटीचं नाव का घेतले? मात्र सई काहीच बोलत नाही. तर बाहेर आल्यानंतर पोरू काका विचार करत असतात, माझ्या मुलीमध्ये आणि या सईमध्ये काय नातं आहे नेमकं? तिने तिच्या आईवडिलांना सोडून मुक्ताचं नाव का घेतलं असेल? माझी मुक्ताही हे सर्व जे काही करत आहे ते फक्त सईच्या सुखासाठी, तिला आनंद मिळण्यासाठीच. तेवढ्यात हर्षवर्धन आणि सावनीही कोर्टातून बाहेर आलेले असतात. तर लगेच सावनी हर्षवर्धनला म्हणते, काय हर्षवर्धन, तू तर म्हणाला होता तुझी वकील एका हेअरिंगमध्ये निकाल लावून टाकेल म्हणून, मग काय झालंय आज? त्यावर लगेच सावनीची वकीलही तिथे आलेली असते. तर इकडे सागर हा कोर्टाबाहेर उभा असतो. तर तेवढ्यात त्याचे वकील येतात. तर लगेच सागर खूप भडकतो आणि म्हणतो, ही मुक्ता कोण आहे आणि ही का मध्ये येते आमच्या? तर लगेच समोर बघतो
तर आणि सई एकदम छान मस्ती करत असतात, खूपच छान खेळत असतात. तर सावनी आणि हर्षवर्धनचंही तिकडे लक्ष जातं. तर मुक्ता बरोबर सई खूपच खुश असते आणि ती इतकी आनंदात असते की त्या दोघींचं नातं एकदम माईलेकीसारखं वाटत असतं. तर सागर एकटक त्या दोघींकडे बघत असतो. तर त्यानंतर इथे पोरू काका खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात बाबू काका तिथे येतात. तर लगेच पोरू काका म्हणतात, देवाने माझ्या मुक्ताला एवढी माया का दिली असेल? बघताय ना तुम्ही, तुमच्या सईवरती किती प्रेम करते ती, पण या सगळ्याचा त्रास तिलाच होणार आहे. त्यावर लगेच बाबू काका म्हणतात, हो आपण म्हणतोय हे सर्व जे काही चालू आहे ते काय आहे नेमकं? तसंच बघा ना, आमची सई तुमच्या मुक्ताबरोबर किती खुश आहे. गेल्या जन्मीचं या दोघींचं काहीतरी नातं आहे असं म्हणण्यापेक्षा आत्ताचं बघा ना, आत्ताच या दोघींमध्ये काहीतरी नातं आहे असं वाटतंय. त्यानंतर इकडे हर्षवर्धनला सावनी म्हणत असते, ती मुक्ता आणि सई किती खुशमध्ये खेळत आहेत. त्यावर लगेच हर्षवर्धन खूप भडकतो आणि म्हणतो, तुला थोडी तरी अक्कल आहे का? आज तुझी मुलगी तुला सोडून दुसऱ्या बाईकडे गेली. तुला फक्त माझ्याबरोबर पार्टीला यायचं, लंडनला यायचं आणि माझ्याबरोबर लग्न करायचं एवढंच तुझ्या मनात चालू असतं. आज जर थोडा वेळ तुझ्या मुलीसाठी दिला असता ना, तर आज तिने तुझी निवड केली असते. बघ मूर्ख बाई, तू काय बॉन्डिंग केलंय? एका शेजारच्या बाईला निवडलंय तिने, पण तुला नाही. तर लगेच सावनी म्हणते, आणि तुझं काय बॉन्डिंग आहे? तू जर मला हेल्प केली असती तर आपण दोघे मिळून सईची कस्टडी मिळवू शकलो असतो, परंतु तुला तर तुझ्या पार्ट्यान तेच तेच हवंय ना सर्व. लगेच हर्षवर्धन म्हणतो, पण आता जाऊ दे ना, भांडण करून काही उपयोग होणार नाहीये. जे झालंय ते झालंय. त्यामुळे शांततेत विचार करून निर्णय घेऊ आता आपण. त्यामुळे बाद झाले भांडण. त्यानंतर इकडे पोरू काकांना बाबू काका म्हणत असतात, बघा ना तुम्ही नीट लक्ष देऊन, मुक्ताबरोबर सई किती खुश आहे. आपण जर त्या दोघींना असं एकत्र मिळवण्याचं ठरवलं तर मुक्ताही खुश राहील आणि सईलाही तिची आई मिळेल. तर लगेच पोरू काका या गोष्टीचा विचार करायला लागतात. आठवतं का मुक्ता कोर्टात काय म्हणाली ते? आमच्या दोघींमध्ये असं कोणतंच नातं नाही आणि तेच नातं जर आपण तयार केलं तर रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाने बनवलेलं घट्ट नातं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण त्या दोघींचं नातं घडवून आणलं तर. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, मला कळलं नाही तुम्हाला नेमकं म्हणायचंय तरी काय? लगेच बाबू काका म्हणतात, तुम्हाला जे समजतंय ना तेच मला म्हणायचंय. तुमच्या मुक्ताला एका बाळाची गरज आहे आणि आमच्या सईला एका आईची गरज आहे. त्यामुळे आपण जर त्या दोघींना एकत्र आणलं तर आपण त्यांना एकत्र करूया ना. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, नाही हे शक्यच नाहीये. तुम्ही बघताय ना माधवी आणि तुमच्या घरच्यांची किती भांडणं होत आहेत. भांडणं युद्धच म्हणा त्याला. ते कसं हँडल करू शकतोय आपण सर्व? त्यावर बाबू काका म्हणतात, तुम्ही फक्त हो म्हणा, आपण सगळं हँडल करू. बघा आता मी कोड्यात बोलत नाही, डायरेक्ट स्पष्टच सांगतोय तुम्हाला. माझ्या सागरसाठी मी तुमच्या मुक्ताची मागणी घालतोय, म्हणजे तुमच्या मुक्ताला पण मुलगी मिळेल आणि माझ्या सईला पण आई मिळेल. त्यामुळे आपण सागर आणि मुक्ता दोघांचं लग्न लावून द्यायचं का? तर लगेच पोरू काका बाबू काकांकडे खूप आश्चर्याने बघत असतात, कारण बाबू काकांनी चक्क मुक्तासाठी लग्नाची मागणी घातलेली असते, ते पण सागरसाठी. तर पोरू काका लगेच विचारात गोंधळून जातात. हे सर्व काय बोलता आहेत? मुक्तासाठी सागरची मागणी? तर इकडे मुक्ता व सई खूपच आनंदात असतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मुक्ताच्या क्लिनिकमध्ये सावनी तिला भेटायला आलेली असते. तेवढ्यात इंद्रा व स्वाती तिच्या बाळाला चेक करण्यासाठी घेऊन आलेले असतात. तर त्या दोघी आतमध्ये येतात. तर सावनी म्हणते, बघा आल्या, यांना चोरून ऐकायची सवयच आहे. तर हे बोलणे ऐकून इंद्रा खूपच भडकते, तिला खूपच राग येतो. तर लगेच समोर टेबलावरती असणारी कात्री घेऊन इंद्रा सावनीच्या मागे लागते. तर लगेच सावनी मुक्ताच्या पाठीमागे लपते. तर सावनीला वाचवण्यासाठी मुक्ता मध्ये जाणार, तर लगेच इंद्राकडून चुकून कात्री मुक्ताच्या हाताला लागते. तर लगेच मुक्ताच्या हातातून खूपच रक्त निघते. तर हे सर्व बघून इंद्रा खूपच घाबरून जाते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ